अनेक बोलीभाषा आणि अनेक शब्द मिळून आपली ही मराठी भाषा तयार झालेली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांताने, प्रत्येक गावाने, प्रत्येक जिल्ह्याने या भाषेमध्ये आपला गोडवा ओतला आहे. मराठी भाषेच्या प्रत्येक प्रकारामध्ये एक वेगळी लकब आहे, एक वेगळा लहेजा आहे, एक वेगळा फील आहे. त्यात मायेचा ओलावा आहे आणि अन्यायाविरुद्धचा रागसुद्धा आहे. पण ह्या सगळ्याचं मूळ मात्र मराठीच आहे. जस्ट माहितीसाठी सांगतो, मराठीमध्ये आपण जेव्हा एखाद्याला हाक मारतो तर त्याच्यामागे फक्त नाव नसतं, त्याच्यामागे एक वेगळी भावना दडलेली असते. एखाद्याला प्रेमाने गड्या म्हणायचं, ग्रामीण भागामध्ये कोणी जवळचा माणूस आला तर त्याला पाहुणं म्हणायचं, आणि आपण मित्रांना हक्काने हाक मारतो, काय भावा कुठं होतास, असे सगळे शब्द वापरतो. शब्द बदलतात पण भावना मात्र तीच असते. कधी आपली मराठी भाषा संतांच्या अभंगांमधनं विठू माऊली होते आणि कधी कधी शाहिरांच्या पोवाड्यांमधनं रणांगणावर मर्दानीसुद्धा होते. हीच तर खरी मजा आहे आपल्या भाषेची. आपली माय मराठी खूप सेन्सिटिव्ह आणि खूप इमोशनल आहे. ती वेगवेगळ्या रूपांमधनं जरी आली तरी त्या भावना लगेच आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात. कधी ती अतिशय हळवी होते आणि कधी कधी शब्दांमधून आपला स्वाभिमानसुद्धा जागा करते, अगदी आपल्या आईप्रमाणे. आणि जशी आपली आई संवेदनशील आहे, सेन्सिटिव्ह आहे, इमोशनल आहे, तशीच आपली मराठी भाषासुद्धा इमोशनल आणि सेन्सिटिव्ह आहे. आपण जशी आपल्या आईची काळजी घेतो, आईला जपतो, तसंच आपल्या मराठी भाषेला जपणं आणि आपल्या मराठी भाषेची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे.